सो मला पुढे असं विचारायचं आहे, की बऱ्याचशा मालिका तू हं, लिहिल्यास. हं, सासू, सुना, हं. कधी श्रीमंत हिरो, कधी गरीब हं, हिरोईन. हं, पण तुला असं वाटतंय का म्हणजे आफ्टर पॅन्डेमिक हं, जसा पूर्ण काळ बदलत हं, चाललाय, हं, स्पिरिच्युअल गोष्टींवरती सीरियल्स येणं किंवा हीलिंग मोडॅलिटीजवरती हं. किंवा अध्यात्म याच्यावरती काही फिल्म्स किंवा नाटक हे येणं गरजेचं आहे का? कारण नवीन पिढी माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, बरीचशी नवीन पिढी येते आणि त्यांना उत्सुकता आहे जाणून घ्यायची. सो तशा धर्तीवर तू एखादा कार्यक्रम किंवा शो किंवा सीरियल करायला आवडेल का तुला? आणि असेल तर काय विषय असेल? सध्या असं आहे, मालिका क्षेत्रात तुम्हाला काय वाटतं हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. आणि तू जे अध्यात्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणतेस ना, त्या समजायला खूप वरची पातळी पाहिजे. म्हणजे निदान नॉर्मल शिक्षित लोकांची. आता जो प्रेक्षक वर्ग आहे, सॉरी सॉरी टू से, आपल्या शहरातले लोक आहेत ना, ते आता वेब सीरीजकडे आणि अ, हं, इतर भाषातल्या चित्रपटांकडे वळलेले आहेत जास्त. हं, आणि हे दुसऱ्या तर लोकांना काही डोक्याला ताप नको असतो. त्यांना हे कळत नाही की या गोष्टीची किती गरज आहे त्यांना. कारण दुःख कुणाला नाही, निराशा कुणाला नाही आहे, प्रॉब्लेम कुणाला नाही, सगळ्यांना आहे. आणि यातून मार्ग कसा निघू शकतो हे त्यांना सांगायची गरज आहे. जे एखाद्या नाटकातून तू मांडू शकतेस, जे एखाद्या वेब सीरीजमधून मांडू शकतेस, पण ते समजण्याची तेवढी कुवत पाहिजे प्रेक्षकांची. तर हा कार्यक्रम तू म्हणालीस तसा जसं तू आत्ता करतेस, तसा तो कार्यक्रम व्हायची फार गरज आहे. आणि आजच्या काळामध्ये एवढी निराशा पसरलेली आहे आणि एवढी स्पर्धा वाढली आहे, की या गोष्टीची अत्यंत गरज आहे. पण ती गरज समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची खरंच आवश्यकता आहे. हं. तर त्यासाठी असे कार्यक्रम होण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि खूप चांगला हा उपक्रम तू आत्ता जे करते आहेस, ते कारण ती जास्तीत जास्त लोक बघतील कारण हे चॅनल इतकं लोकप्रिय आहे. तर मला अगदी खात्री आहे, की ही तुमचा जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. पण इतर काही दिग्दर्शिका होत्या, नंतर प्रोड्युसर होत्या, चॅनलमधल्या बायका यांनी खूप त्रास दिला. तू मगाशी पुरुषांचं विचारलंस, पण मला बायकांनीच जास्त त्रास दिला. कारण बायका ह्या काय म्हणतात त्याला हेवे दावे करणाऱ्या असतात, जेलसी असते जेलसी, त्यांच्या मनात, कॉम्पिटिशन. की काय वगैरे किंवा ई-पीजसुद्धा, ई-पीजनी वगैरे सुद्धा म्हणजे असं तुला एक-एक उदाहरण सांगितलं तर तुला वाटेल म्हणजे एका प्रोड्युसरनी तर माझ्याऐवजी स्वतःचंच नाव देऊन टाकलं होतं कथा पटकथा म्हणून आणि मग माझं हेअर ड्रेसरच्या खाली असं कुठेतरी नाव दिलं होतं खाली एंड स्क्रोलला, की संवाद रोहिणी नावे म्हणून. म्हणजे एवढा मनस्ताप आणि अपमान मी काही कमी सहन केलेला नाही किंवा तू आई नाही आहेस ना, मग आईच्या भावना तुला व्यक्त करता येणार नाही. हे काय लिहिले पटकथा संवाद कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचे सारखे आहेत वगैरे असं वाटेल ते माझ्या आईच्या आजारपणात जेव्हा मी अतिशय दुःखी अवस्थेत होती, तेव्हासुद्धा मी हे सगळं सहन केलं. एकेका वेळेला वाटलं सोडून द्यावं हे सगळं, एवढा अपमान सहन करण्यापेक्षा. पण शेवटी आपल्याला सर्व्हायव्हल इज इम्पॉर्टंट आणि तुम्हाला म्हणतो ना, की परिस्थितीच माणसाला कणखर बनवते आणि माणूस शिकतो. तसं मी शिकले आणि मी टिकून राहिले. तर हे असे संमिश्र मला अनुभव आलेले आहेत, की काही चांगले पण होते, पण अशा पण लोकांना मला तोंड द्यावं लागलं.